नमस्कार। बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 आणि 25-26 आता 24 ते 25 पर्यंतचे जे रिक्त पद आहेत ते पद म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त पद ही भरती प्रक्रिया म्हणजे 24-25 ची भरती प्रक्रिया ही 25-26 मध्ये पूर्ण होणार आहे। आता याविषयीचे तुमच्यापर्यंत व्हिडिओ हे भरपूर आले असतील कालपासून, परवापासून, तेरवापासून। पण आपण आपल्यापाशी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय की जोपर्यंत आपण कुठल्या गोष्टी कन्फर्म करत नाही, ज्यावेळेस आपल्याकडे ठोस पुरावे नसतात तोपर्यंत आपण व्हिडिओ करत नाही। आज तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ आणतो याचं कारण काय, काहीतरी आपल्याकडे स्पेशल असणार आहे, पण ते डॉक्युमेंट्स तुम्हाला मी दाखवू शकत नाही, काही गोष्टी असतात त्यामुळे। पण तुम्हाला मी पूर्ण क्लिअर करून सांगू शकतो सगळ्या गोष्टी। बघा, आता महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ते 25 तुम्हाला मी वारंवार सांगत आलोय की भरती ही 18,000 प्लस होणार आहे। तुम्हाला मी आता हे बोलतोय की भरती ही 18,000 प्लसच होईल। तुमच्यापर्यंत माहिती ही पोहोचली असेल आता की 14,000 प्लस भरती हे सांगितले ना, असं बाहेर बातम्या ही फिरत आहेत। मित्रांनो, तुम्ही आठवा, ज्यावेळेस पहिल्या सुरू हे बातमी आली बाहेर त्यावेळेस 10,000 पद सांगितले होते। पुन्हा बातमी आली 12,000 13,000 पद सांगितले, आता सांगतात 14,800। तर मी अजूनही सांगतो की जोपर्यंत भरतीची जाहिरात फायनल होईल आणि भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मित्रांनो 18,000 प्लस पद तुमच्या झोळीमध्ये पदरामध्ये पडणार आहेत। म्हणजे ही भरती प्रक्रिया ही मागच्या भरती प्रक्रिया एवढीच मोठी आणि दमदार असणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काही म्हणतात, पण जे आपले काही विद्यार्थी आहेत 2020च्या 21च्या भरतीमधले त्या सर्वांना माहिती आहे की आपण व्हिडिओ त्यावेळेसच करतो ज्यावेळेस आपल्यापाशी माहिती ही कन्फर्म येत असते। बघा, 18,000 प्लस भरती प्रक्रिया सगळ्या विभागाची मिळून, त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, त्यानंतर महाराष्ट्र प्रिझन म्हणजेच कारागृह पोलीस, महाराष्ट्र पोलीस चालक, महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि महाराष्ट्र पोलीस बँड्समॅन, ह्या 3-4 घटकामध्ये जे पद आहेत ह्या सर्व पदांची भरती प्रक्रिया ही सगळी मिळून 18,000 प्लस जाऊ शकते। आता तुम्हाला इथं मोठा प्रश्न पडला असेल वयवाढीचा वगैरे। वयवाढीचा मुद्दा जो आहे पाठीमाग आम्ही रिमाइंड केलं होतं सरकारला किंवा साहेबांना, त्यामध्ये भरती प्रक्रियाविषयी हे काही जे अंतिम टप्पा वयवाढीचा होता, एक चान्स 2023 पर्यंत डिसेंबरच्या, तो तुम्हाला मिळेल। पण त्याचं बघा, जी काही माहिती आहे ज्यावेळेस नवीन सेवा प्रवेश बाहेर पडेल, ते परिपत्रक बाहेर त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल नेमकं त्यांनी दिले कसं, त्याविषयी आता आपण बोलणं हे बरोबर नाही। आणि आता मुद्दा आहे भरती प्रक्रियाची जाहिरातीचं काय होईल, कधी येईल आणि भरती प्रक्रिया सुरू कधी होईल। आता भरती प्रक्रिया जी आहे ही बघा, ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या अगोदर आणि नंतर हे निवडणुका आहेत, जिल्हा परिषदच्या, महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या। मग ह्या निवडणुका ह्या दिवाळीच्या अगोदर आणि नंतर टप्प्याटप्प्याने निवडणुका आहेत ह्या, त्यामध्ये आचारसंहिता त्यावेळेस असते। तुम्हाला प्रश्न पडेल की अशा वेळेस भरती कशी निघेल, आहे का नाही? त्यामुळं या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही भरतीची ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी येऊन जाईल, असं हे माझं वैयक्तिक मत नाही। अशी माहिती मिळाली की ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही भरती प्रक्रियेची जाहिरात येईल। आणि जी काही भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे हे प्रोसेसिंग हे आचारसंहितेच्या पहिलंच होऊन जाईल। ज्यावेळी निवडणुकीनंतर तुमचं ग्राउंड वगैरे होईल, पण त्या पहिलंच हे सगळी प्रोसेस होईल। त्यामुळे काय होईल, तुम्हाला वय मिळालंय नाही किंवा ज्या काही गोष्टी असतील तुमच्या त्यावेळेस क्लिअर होतील आणि तुम्हाला यावेळेस मित्रांनो चान्स पण भरपूर भेटणार आहे, ग्राउंडसाठी तुम्हाला वेळ भेटणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे आता पण वेळ आहे, वेळ वाया घालवू नका आणि मित्रांनो तयारीला लागा अभ्यासाच्या। आता तुमच्या सगळ्याच्या इच्छेनुसार नाही की आपण एक गोष्ट करणार आहे, तुमचं करंट अफेअर किंवा गणित या दोन्हीपैकी आपण एक विषय आपल्या समोर नक्कीच घेऊन येऊ, दररोजचं 1 तासाचं, ते पण फ्रीमध्ये, रुपया तुमचा खर्च नाही, देणे काहीच नाही।
आणि जे काही गोष्टी आहेत अभ्यासाचे टिप्स असतील, ट्रिक्स असतील, काही गोष्टी असतील, आपण तेही तुमच्यासमोर वेळोवेळी घेऊन येऊ. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा, कारण मुलांना सर्वांना कळू द्या की भरती प्रक्रिया जी आहे त्याला इनडायरेक्टली सुरुवात झाली आहे. चेस्ट नंबर वगैरे सगळे बनवणं चालू आहे, ग्राउंडचे ऑर्डर आलेत, सगळे कॅमेरे जे काय आहेत ते सगळं चेकिंग करणं चालू आहे, सगळे इंटरनल प्रोसेस सगळे चालू आहेत, ब्रीफ चालू आहे, ब्रीफिंग घेणं चालू आहे सर्वांचे. त्यामुळं तयारीला लागा, वेळ घालवू नका, अभ्यास वेळापत्रकानुसार करा, पहिला अभ्यासक्रम पूर्ण करा, ग्राउंडची तयारी करा. ठीक आहे.